नमस्कार. तर आजच्याला मस्त असं मी हरभऱ्याच्या डाळीचा झुणका बनवणार आहे. चालली माझी आता तयारी. डाळ मी सकाळी लवकरच भिजाय घातली होती, भाकरीच्या आधीच. चिया पाणी झाला की डाळ भिजाय घातली होती, तर चांगली भिजली आता. आणि जर बरं तर बरं आज वाडा पण उठन का तर चराय गावन तिकडे मग जायला लागतं. तेव्हा मग ते वावर बघायला गेले ते. आता त्यांना येस्तवर मग म्हणलं बनवावं झुणका आपला हरभऱ्याच्या डाळीचा. डाळ बी चांगली भिजली आता. तिला चांगली आबाड दोबाड वाटून घेणार आहे मी. अर्चना बी गेली दुयाला. सागरचं तर आमचं दोघाचं चाललंय बेरडावलं काम. सागर जरा मेंढर हाणायला बरा आहे. तिकडे गेल्या बाळा हान हान. आणि मग माझा चाललाय स्वयंपाक आता. ही डाळ भाजी भिजल्याच्या नंतर पटापटा वाटाय बी हलकी जाते, पण चांगली भिजून द्यायला लागते. मी सकाळची 8 वाजता डाळ भिजाय घातली होती. आता पार 10 वाजल्यात. आणि 10 वाजता मेंढर बी येतात माघारी. तर मेंढर बी आल्यात बसल्यात. आम्ही जरा तिकडे चरा बघायला गेलो होतो, पांडा आणि मी. आणि आलोय आता. किसन आहे माग. दाजी काय करीत बसले मला? ते जरा वाट बघायला गेलाय. असं झालं का? हा. वाट बी बघायला लागते बिराडाला गोड्याला. हा. आता हे हिरव्या मिरच्या मोडून मी ठेवल्या होत्या. काय पिकले येत हिरव्या येत. आणि लसणाची एक कुडी सोलून घेतली. आता मीठ टाकून त्याला वाटून घेते बारीक. आमच्या वाडीची दिसा 2 दिवसा उचल पाटी होती. होती नाही तर काय आता. चाऱ्यासाठी फिराय बी लागतं या हम्म. मेंढरासाठी. इथं चारा गावात तिथं जायच लागतं या. किती वावर आहेत मग? वावर आहे ते 1-2 आहेत. अर्चना आली 2 आता. वळ पण बारी इकडे धुवायला. हा, होळचं पाणी मग गोडे. होळ म्हणजे वरण वाती या दाराने वर मोठं धरणाचं पाणी. मिरची बी घेतली वाटून. कोंबड्या आता धरायच्या. कोंबड्याची परवाडा झाली. काय झालं आजच्याला असं वाटलं होतं बसन ना, म्हणून मी सकाळी दिल्या सोडून लवकरच. चारा भेटले मग आज चालू. मग काय आता ते चाऱ्याचं हुसाकलं की जाते मग हुसाकते ना या वाडा. मग असं होतं का बाबा. आता त्याला धरायला लागते तानू. आता कांदा घेतला एक चांगला मोठा. एक घरनं कांदा आणलेला इथं. तुम्ही देवाळा गेलं तवा दादाने दिल ते असं ना. गावाला गेलं की वानावळा येतोच आपल्या गावाकडचा. तेल टाकून घेते. इथं जरा सावली बी होती. आता सावली बी जाईल खालती. कारण दिवस फिरला की सावली फिरते. जसा वर दिवस येईल तशी सावली खालती सरती या. सकाळची वाज बिराडा होती पार. आता तेल गरम झाले. जिरी टाकून घेते 1 चमचा. जिरी तडतडली कांदा चिरलेला टाकते. आता कांदा मी मस्त असा लाल भाजून घेणार आहे तेलात. कांदा चांगला तळला. आता ही मिरची वाटून घेतलेली त्याच्यात कांद्यामध्ये तळून घेणार आहे. आता कांदा आणि मिरची चांगली तळून घेतली. हळद 1 चमचा टाकून घेणार आहे मी. कांदा मिरची लसूण हळद जिरी
ही चांगली तळायला लागते खरं ह्याच्यावर ह्या तळण्यावर झुणकाय आणि नंतर जरा शिजून चांगला द्यायला लागतो त्याला. तर आता ही वाटलेली डाळ टाकून घेते त्याच्यात. थोडं शिजाय पाणी ओतून घेते. एक कोंबडा राहिला येतं बाकीची गेली लांब. खावायचीच कशी खावा कोंबडे बी आले आता. आता बारीक जाळाव चांगला त्याला शिजवून देणार आहे झाकण ठेवून. कोंबड्या बी आल्या आता कोंबड्या धरून घेतो जरा आणि ह्याला अधून मधून 1-2-3 वेळा मी परत हलवून घेणार आहे. मस्त थांबला. य य य य लांब. य 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 य. कोंबड्या आता धरून घेतल्या आम्ही धाना टाकून शिरल्या सगळ्या आणि एक कोंबडा राहिलाय फक्त. ते जरा अंधारा झालाय त्याला या कोंबड्यांनी टोचलाय त्याच्यामुळे त्याला नाही लगेच घातला डालग्यात. तर त्यो लप्या मारतोय आता त्यो कसा गावतोय कुणाटो. आता जेवायचं आणि बिराडाचं लादायचं. बिराडाने मार्द खाली पाडलंय आता पसारा घालून घेतलाय बिराडाचा बी आणि जेवण बिराड लादून मेंढर न्यायचं हलवून. मग त्याच्यावर जाका ठेवून कोंबड्या धरायला गेलो होतो. मस्त बघित जरा हा झुणका मस्त झालाय. खाली लागला ना व्हायचं पण ते खालची जी ही खरी आहे ना त्याला लय चव असते. ती गार झाल्याच्या नंतर निघते आणि अगदी भाकरीला पापुडा कसा येतो ती खातो आपण चव लागते अंग अशी लागते त्याची. तिकडे सावलीलाच घेऊ का? हा सावली सागर तिकडे लोळा आणि मारली सागर हा ना गाडो लोळी आली सागरला. सागरला आली गाड ते गोडा आहे दैना झाली बाया. कोंबड्याने दैना केली जरा बघितलंच नाही परत एकदा दोनदा हलावलं होतं मधनं. कांदा काय झालं रे सागर? शिळीने काय गुतल डोक्यात आहे? आरा 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 पाणी होतं त्याच्यात कांदा होतं. पाणी प्याय गेली काय काढ 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 निघाल का रे काय माहिती आता का पोळ पडतंय. काय नाही लिहायचं शिळी तुम्हालाच लागतंय काय काढा. निघते का नाही निघ अहो, पाणी होतं अर्ध. पाणी प्यायला गेली काय सागर? चल चल उशीर झालाय हे जीवन पटापट आता. चालले आता बाणायचं वाढायचं. हवा तुला एक नको नाही का? कोंबड्या भेटले ते एक बरं झालं. बरं झालं आता एकच राहिला. आता दाजी कवाच येते पण आता ती व्हायलीच काळजी राहिली जेवणाची त्यांच्या. नाही तर मग त्याला अजून कर भाकर न्यायला लागलं बांधून. हा मग काय आता दर बा दर सागा आरशाला घे घेऊन तू पण काय जेवायचं तर काय आता पुढे सगळे दायना होते असे वाढवताय अंडा सगळ्यांनी जेवल्या व्हायचं उर काय गावतो बरोबर. कांदा भारी का कापायला आवाज गावले येला तिकडे केळा गावला. आता बसतो जेवायला मस्त बाकी झुणका भाकर. तर जेवायचं आणि जायचं आता पुढच्या गावाला. ये जेवाय. सागर अरे सागर कसं काय झालंय झुणका? मस्त झालं वाटतं.
जोड का बाहेर झालं तू आज अगदी दोन का भाकर मस्त बाकी चुलीवर जाऊ हार हो कसं काय झालंय मानाय झुणका मस्त झालाय मस्त झालं ना गाय जर उडीत केला पण चांगला झालाय जेवढं आपण गायने करीन तेच उलट भारी लागतं खायला किसन गेला बिराडा सगळं बा नाही आणि दोघांनी नेली बिराडा आणि मी ना अर्चर हाय मेंढराकडं हुवा 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 मेंढ्याचं पोट भरूनच जाईल आता आमचा वाडा इकडं आला होता त्या टायमाला इकडं आंबा म्हणजे भरपूर खायला भेटतात ह्यो समोरचा जे डोंगर दिसतो ह्यो माणिकगड किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी एका दराने जांबिली धरण म्हणून त्या धरणाचं पाणी ह्या परिसरामध्ये सगळं भातशेतीला सोडलं जातं किंवा मग काय भाजीपाला पण इकडं लावतात आदिवासी समाजाचे लोक या डोंगरात बहुसंख्य तो समाज आहे तर आता निघायचं बेराडाकडं मग अर्चना कशा काय मिठ्या चालल्या मस्त चालल्या ना आता बसायला लागले आपल्याला काय काय रानामध्ये सबस्क्रायबर पण भेटला आज भेटलं ना लय बोलत होतं नाही का मामा बोलत होतो गोड तर ते म्हणलं की व्हिडिओ बघत येते हा ना सगळ्या आपल्या घरातल्या लोकांची नावं सांगितलं सागर पासून तर बरं दादापर्यंत तुमची घरची फॅमिली मग काय सगळं सांगित होतं रोज बघून रोज बघतो म्हणलं तर खरं तर म्हणजे आपला हेडिओ म्हणजे लोक शहरापासून तर गाव खेड्यापर्यंत शेताच्या बांधापर्यंत लोक आपल्याला भेटतात किसन पण आला मग पोचवलं का बिराड बरोबर आला बरोबर दहा आला ना इकडं रेंज पण नाही अजिबात फोनच लागत नाही लावतो तर माझा फोन स्विच कुठं तुमचं तर माझा आहे चालू बरं इकडे रेंज नाही रेंज नाही गेली काट्यानी माझ्या पण त्याचा वरबाडला काटा शिरलाय माझ्या किसन पण आता आलाय मेंढराकडं आता जायचं बिराडाक तर किसनने बा नाही यांनी नेली बिराड आणि आजच्या आम्ही चारली मेंढर अजून तासभर चालायला लागल ना किसन पण आडवा आला तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद.